नमस्कार मंडळी, गुलाबजाम कसे केले त्याची रेसिपी सांगते. हे गुलाबजाम गिशच्या पॅकेट्सचे आहे. इकडे इंडियन स्टोअरमध्ये हे पॅकेट्स मिळतात. या पॅकेटमधलं जे मिक्स आहे त्यामध्ये थोडं थोडं कोमट दूध घालून मळून ठेवलं. अर्धा तास चांगलं मुरू दिलं. नंतर दुधाचा आणि साजूक तुपाचा हात लावून गोळा छान मऊ एकजीव करून घेतला आणि हा 5 ते 7 मिनटं गोळा छान मळायचा आहे, म्हणजे छान एकजीव होतो. याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले. एकीकडे पाक करायला ठेवला. पाकामध्ये 4 वाट्या पाणी आणि 3.5 वाट्या साखर घातली. मंद आचेवर पाक तयार करायला ठेवला. सगळे गोळे तयार करून झाल्यानंतर एका छोट्या कढईमध्ये तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये गोळे टाकले आणि हे गोळे तळताना मंद आचेवरच आपल्याला तळायचे आहेत आणि गोळे तळताना सगळीकडनं एकसारखे हलवले. मध्ये कुठलाही स्पून किंवा झाऱ्या लगेच वापरलेला नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. सगळे गोळे तळून झाले की त्याचा रंग बदलला आणि याचा रंग पण खूप छान आलेला आहे. सगळ्यात शेवटी जेव्हा गोळे आपण काढू तेव्हाच झाऱ्याचा वापर केलेला आहे आणि झाऱ्याने हे गोळे काढून टिश्यू पेपरवर ठेवले. अशा प्रकारे गुलाबजामचे हे सगळे गोळे तळून घेतले. नंतर एका मोठ्या बाउलमध्ये हे गोळे टाकले आणि वरून ह्यामध्ये गरम गरम पाक टाकला. रात्रभर हे गुलाबजाम पाकामध्ये मुरू दिले, म्हणजे छान आतपर्यंत पाक शिरतो आणि हे मुरतात पण खूप छान. अशा प्रकारे मस्त गुलाबजाम तयार झाले. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पाकामध्ये वेलची पूड टाकू शकता आणि छान त्याचा वास गुलाबजामला येतो. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा करून बघा. खूप छान गुलाबजाम तयार होतात. धन्यवाद.